वाघ्याच्या समाधीवरून अजित पवारांनी सर्व पक्षीयांचे कान टोचलेत. जुने मुद्दे का उकरून काढताय असं अजित पवारांनी या सगळ्या संदर्भात म्हटलंय. राज्यात इतरही महत्त्वाचे मुद्दे आहेत असं देखील दादांनी म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून 1680 ला गेले. 1630 त्यांचा जन्म, 1680 ला ते गेले. आता हा सगळा काळ 80 ला गेल्यानंतर आता आपण 2025 मध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत. आता ही समाधी काय आज आहे का? त्या मुद्दा मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण माझं स्वतःचं मत असं आहे की ज्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होतील. आज आपल्या सगळ्यांच्या समोर जगाच्या, देशाच्या, राज्याच्या समोर AIचा प्रश्न आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता. बजेटमध्ये देखील मी त्याच्या संदर्भात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बद्दल बोललेलो आहे. आपण बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. ॲग्रिकल्चर कृषी क्षेत्रामध्ये देखील त्या रस्त्याने गेल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याशिवाय माझ्या शेतकऱ्याची पाण्याची बचत होऊ शकत नाही, खताची बचत होऊ शकत नाही, उत्पादन वाढ होऊ शकत नाही आणि जमिनीचा पोत पण चांगला राहू शकत नाही. हे असे अनेक कंगोरे त्याला आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टीला आम्ही महत्त्व देतो. छत्रपतींच्या कुटुंबातून एक व्यक्ती आज जर या बाबतीत बोलत असेल तर मला असं वाटतं की त्या गोष्टी कुठेतरी सिरियसली घेतल्या पाहिजे. आणि जे सर्व इतिहासकार आहेत यांना सुद्धा विश्वासात घेऊन जर राजे जे बोलतायत ते खरं असेल तर नक्कीच त्यांचं म्हणणं हे मानून त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली गेली पाहिजे असं या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून त्या ठिकाणी मला वाटतं.